धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब नगर परिषदेमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा होती, मात्र पार पडलं ऑपरेशन लोटस। विरोधामध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकांसह 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे। या पक्षप्रवेशानंतर कळंब नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक विरोधी पक्षात राहिला नाहीये। मोहसिन मिर्झा हा एकमेव नगरसेवक आहे ज्याचा भाजप प्रवेश झालेला नाही। तो सध्या ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत आहे। परभणी ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर या नगरसेवकाची शिवसेना ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आली होती। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत जाणार असलेले नगरसेवक थेट भारतीय जनता पार्टीत गेल्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील या दोघांनाही झटका दिलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आमदार कैलास पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत। शिवसेनेत प्रचंड पडझड सुरू आहे। जे लोक तुम्ही निवडून आणले ते देखील तुमचे राहिले नाही। बघा, निवडून आलेले लोक हे कशासाठी भाजप फोडतंय, काय आमिष देऊन फोडतंय हे सगळ्या जगाला माहीत आहे। भाजपचा विरोधात लोकभावना गेलेली आहे। आपण बघतोय की रोजची पेपर फुटी असेल, महागाई असेल, शेतकरी विरोधी धोरण असेल, या सगळ्या गोष्टीमुळे सर्वसामान्य लोकभावना ही भाजपच्या विरोधात आहे। त्यामुळे भाजप काहीतरी अशा आमिष देऊन माणसं फोडायचा प्रयत्न करते। इथला धाराशिव जिल्ह्यातला मतदार आणि शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक असलेला शिवसैनिक आहे। आजपर्यंत जे काही गोष्टी जे लोक सोडून गेले त्यांचं पुढं काय झालं हेही आपल्याला माहीत आहे या धाराशिव जिल्ह्यात। त्यामुळं हे जरी काही लोक भाजपनं काही लोक आमिष देऊन फोडली असली तरी इथं शिवसैनिक हा जागेवर आहे। अजून बळकटीने या ठिकाणी आम्ही नवीन तरुणांना संधी देऊन अजून बळकटीने पक्षबांधणी करू आणि शिवसेनेचा बालेकिल्ला धाराशिव जिल्हा आहे हे परत एकदा सिद्ध करू। खरं तर एक दिवस अगोदर ठाकरेंची मातोश्रीवर बैठक झाली सगळ्या लोकप्रतिनिधी, आणि दुसऱ्या दिवशी नगरसेवक सोडून जातात। त्या दिवशी त्या बैठकीला जे लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यातला कुणीही जाणार नाही आणि त्यातलं गेलाही नाही। त्या दिवशी जे अनुपस्थित होते त्यातलेच ही लोक गेलेले आहेत। त्या दिवशी बैठकीला जे लोक अनुपस्थित होते, जे नगरसेवक अनुपस्थित होते त्यातलेच ही लोक गेलेले आहेत। त्यात उपस्थित असल्यापैकी कुणीही गेलेलं नाही। लोक निवडण्यामध्ये चूक झाली नाही हे मान्यच करावं लागेल। ज्या काही चुका झाल्यात आमच्याकडनं याच्यातून धडा घेऊ आणि जे चुकलेत त्यांना धडाही शिकवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।